गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. तर आज आपण इथे जमलो आहे एक खूपच इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन गप्पा मारण्यासाठी. आणि मला वाटतं हा टॉपिक सगळ्यांच्याच खूप जवळचा टॉपिक आहे. ते म्हणजे लहानपणापासून आपण साजरे करत आलेले सण आणि उत्सव. म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये इतके सारे सण आहेत, इतके सारे उत्सव आहेत, आणि मला वाटतं आपल्या प्रत्येकाच्याच काही ना काही आठवणी असतीलच त्या सणांना घेऊन. तर आज आपण तेच बोलूया की कोणती अशी गोष्ट आहे की जी तुम्ही लहानपणी हे सण साजरे करताना करायचात आणि आज कदाचित ती गोष्ट तुम्ही थोडी मिस करता, किंवा आज कशा वेगळ्या पद्धतीने ते सण साजरे होतात इन जनरल सोसायटीमध्ये. तर नुकताच होळी हा सण झाला, तर कोण होळीबद्दल बोलू इच्छितं का? हा, मी माझे एक्सपिरियन्स शेअर करेन. तर अजूनही नशिबाने लालबाग आणि परळ असा एरिया आहे ज्या एरियामध्ये अजूनही बरेचसे सण जसे आधी सेलिब्रेट व्हायचे तसे आताही होतात. थोडाफार बदल झाला असेल, पण त्या हिशोबाने जर होळीचं सांगायला झालं तर आताच जो होळी सण झालेला, रंगपंचमी त्यानंतर होती, तर जसं आम्ही आधी करायचो, आम्ही सगळे लहान मुलं जे आधी जसं आधी आधी लहान होतो, पण बरोबर आहे. आता आम्ही लहान नाही राहिलो कुठच्याही अँगलने. ते सगळेजण सकाळी उठल्यानंतर अंगाला बाई तेल लावत, तेल लावणं सकाळी important आहे. तेल लावल्याशिवाय कधी बाहेर पडायचं नाही. तेल लावून केसापासून पूर्ण तेलाच्या बॉटल मध्ये बुडून मग बाहेर यायचं. मग बाहेर आल्यानंतर सगळे महिलांचं वाट बघायचे की हा आता येतील. मग आम्ही जेव्हा लहान असायचो आम्ही इतरांची वाट बघायचो, आणि जसं कोणी त्यांना दिसायचं वर तसं पटकन फुगे जे तयार असायचे आपले पाण्याचे ते त्यांना मारत. तर तिथूनच जो एमिंग वाला जो होता ते जरा हो, तेव्हापासून तू नेम खूप चांगला. खूपच चांगले. तर त्यानंतर तर त्यावेळेला असं होतं की आपल्याकडे सुके कलर सुद्धा असायचे आणि बरेचसे ओले कलर जे केमिकल कलर होते. तर आमच्यातली काही अशी टवाळकी होती जी अल्युमिनियमची भांडी ती सगळी अल्युमिनियमची भांडी म्हणून फिरायची चंदेरी कलर लावून. तर असेही असायचे. आणि तसेच जे आधी आम्ही लहान असताना जे चाळे करायचो की जे सगळ्या अशा विचित्र गोष्टी असायच्या त्या नाही, पण आताही असे सुके कलर घेऊन आम्ही सगळे मित्रमंडळी एकत्र येतो, त्यानंतर गाण्यांवर डान्स करतो चांगला. आणि ते झाल्यानंतर मायनक बायना हे जर कोणाला माहित नसेल तर सगळेजण जे मिळेल ते भांड उचलून, भांड पिंप जे कोणाला काही माहित नाही आयना का बायना इथे. तू सांग इशिताला आयना का बायना काय असते नेमकं? अच्छा, आयना का बायना असं असतं की हेच आयना का बायना घेतल्याशिवाय जाईना, हे बोलत बोलत आपण प्रत्येकाच्या घरी जाणार आणि वर्गणी एकदम नॉमिनल वर्गणी असेल, 50 रुपये असेल, 100 रुपये असेल, जे लोकांना वाटेल ते ती वर्गणी आम्ही गोळा करायचो. आणि ते गोळा करताना आईना कबाईना बोलायचं सुद्धा, आणि सोबत जे काही मिळेल की समजा ताट मिळेल, कोणा पिंप मिळाला, काहीही मिळालं, कोणाची पाठच मिळाली तर ती वाजवत आम्ही घरी जायचो आणि मग ते वर्गणी कलेक्ट करायचो. आणि त्यानंतर मग आम्ही सगळे जाऊन कुठेतरी समोसा पाव का असेल किंवा मिसळ का असेल, त्या सगळ्या गोष्टी आम्ही आनंद भुवनची मिसळ, तर हे सगळं आम्ही करायचो. आणि अजूनही आजता आम्ही ते करतो. आणि तसेच हे आम्ही जे सण साजरे करायचो अजूनही आम्ही साजरे करतो. आता मला अजून कोणता सण कोणाला आठवतोय ज्याबद्दल कोणाला बोलावं असं वाटतं आता? एक काम कर, तूच बोल आता. ठीक आहे. सो तू लालबाग परळ बद्दल बोललास तर मला असं वाटतं मी इथूनच कंटिन्यू करेन. आणि जो दुसरा सण लालबाग परळ बोलल्यावर आपल्या सगळ्यांना आठवतो तो म्हणजे गणेशोत्सव हा सण. सो लालबाग मध्ये राहिल्यामुळे गणेशोत्सव खूप लहान असल्यापासून बघत आलोय, आणि त्याचं अख्खं बदलतं रूप जे आहे आपण आता म्हणतो की तो अख्खा प्रवास सुद्धा खूपच जवळून बघितला. म्हणजे मला असं आठवतंय की लहान असताना आम्ही लालबागच्या राजाच्या स्टेजवर खेळायचो, लहान मुलं. ठीक आहे. आमच्या घरी पाहुणे आले की आम्ही लाईन मध्ये जाऊन त्यांचा नंबर लावायचो, आणि मग जसं स्टेज जवळ यायचा 15 मिनिटाचा, ठीक आहे, जास्त वेळ लागणार नाही, ते यायचे आमच्या घरून आणि उभे राहायचे आणि दर्शन घेऊन जायचे. तर आम्ही ते प्लेस होल्डर्स होतो जे लहान मुलं की आम्हाला नंबर लावायला पाठवायचे. आणि आज जेव्हा आम्ही बघतो गणेशोत्सवाकडे तर नक्कीच लालबागमध्ये हा पूर्णच खूपच मोठा उत्सव झाला की जिथे जगभरातून आजकाल लोक येतात. मजा खूप येते. पण जर मला असं विचाराल, जर जो मुलगा तिकडे वाढलाय तर मला असं वाटतं की माझा त्या सणाबद्दलचा आपलेपणा होता तो कुठेतरी थोडासा कमी झाला. कारण जेव्हा तो गणपती, मी आधी हा आमचाच गणपती किंवा असे करून मजा करायचो, तो जेव्हा एवढ्या साऱ्या लोकांचा झाला तेव्हा तो कुठेतरी आमच्यापासून थोडासा दुरावला गेला. तो ही एक थोडीशी फक्त खंत आहे. पण
उत्सव म्हणून म्हटलं तर गणपतीसारखा दुसरा उत्सव मुंबईत तरी मला वाटत नाही की साजरा होतो, कारण सगळीकडचे लोक खूप उत्साहाने ज्यांच्या घरी गणपती येतो ते सुद्धा आणि सार्वजनिक गणपती सुद्धा, आणि मला असं वाटतं हा उत्सव असाच जोशात साजरा होत राहायला पाहिजे. प्रेरणास्थान आहे सगळ्या उत्सवांचं गणपती. आणि सगळ्या धर्माचे लोक गणपती आता आवडीने घरात आणतात. बरोबर. चांगलं पद्धतीने आपला सण महाराष्ट्रीयन सण हा सर्व लोकांनी सामावून घेतला. हो नक्कीच सामावून घेतलाय. खरंच खरी गोष्ट आहे. आणि गणपती म्हटलं की कोकणातला गणपती मी का म्हणतो, ते जे एक असतं ना की मुंबईतला चाकरमानी जातो, तर मी माझ्या वाढदिवसाला सुद्धा सुट्टी घेत नाही. माझा वाढदिवस अनफॉर्च्युनेटली खूप असा मंथ एंड आणि इयर एंडला वगैरे येतो, पण मी नाही घेत सुट्टी, की मी 7-8 वर्ष नाही घेतली. पण मी सांगते की मी गणपतीला जा, आणि मी सांगते, मी विचारत नाही बाकी सुट्ट्या मी करते तरी नसेल तरी सुद्धा मी विचारते की मी घेऊ का, आज वर्क फ्रॉम होम मिळेल का. पण वेन इट कम्स टू गणपती मी चालले आणि मी जाते. तर आजही कोकणामध्ये आमचा गणपती साजरा होतो. जवळजवळ 20-25 माणसं असतात घरामध्ये. 5 दिवस आम्ही सगळे येतो, राहतो, साजरे करतो सगळे सण, आणि मग आम्ही ती सगळी एनर्जी घेऊन परत येतो मुंबईमध्ये, आणि ती पुरते. अरे ती पुरते एनर्जी पूर्ण वर्षभर. आणि तुमच्या घरी जेव्हा तो देव येऊन बसतो ना, त्याची सेवा करण्याचं जे सुख आहे ते मिळालं. कोकणातली बरीच जण आणि त्यासाठी जातात, ते खूप म्हणजे आम्ही भाग्यवान आहोत आयुष्य. नक्कीच. मला पण ऍड करावं वाटतं. आमच्याकडे पण माझे वडील जातात कोकणात गणपतीला. तर ते इतकं म्हणजे ते आपलेपणावाला सण आहे की भिंत लिंपायची, त्याला रंग करायचा, त्याच्यानंतर जो तुम्ही स्टेज किंवा जे काही जिथे तुम्ही डेकोरेशन करणार ते सगळं सजवायचं, इकडनं सगळं सामान घेऊन जायचं. आणि सगळ्यात मला अजूनही आठवतं, लहानपणी तर मी मे महिन्याच्या सुट्टीत तर जायचो, आणि नंतर गणपती तर गेलंच पाहिजे. तर आमच्या गावात म्हणजे अशी आय थिंक सगळ्याच गावात प्रथा असेल ती, की त्या वाडीतले ना सगळे एकत्र आरती चालू करतात. म्हणजे पहिल्या घरापासून आरती चालू होते आणि तुमच्या शेवटच्या घरापर्यंत ते सगळे असणार, प्रत्येकाच्या घरातला एक असणार. आणि आम्हाला आठवतं आमच्या वाडीतलं सगळ्यात शेवटचं घर आहे, तर ते रात्री असे 2-3ला यायचे, आणि तेव्हा उठून मग तेव्हा आरती व्हायची, आणि तेव्हा मग सगळ्यांना प्रसाद करायचा, आणि मग झोपायचं. ते इतकं काही वेगळंच वाटायचं. ते खूप मला खूप म्हणजे मिस करते मी आता जेव्हा मुंबईत असते तेव्हा. पण गावाला गेलं की खरोखर ती एक गोष्ट आहे जी कोकणातला गणपती आपला बिहाइंड द कॅमेरा रातचं होतं, अगदी दिवाळीचं जसा हिने कॉपी काढला सगळ्यांचाच असावा. पण मला असं वाटतं की कोरोना नंतरच्या जो आता काळ चालू झाला त्याच्यामध्ये खूप लोक कोकणात जाऊन म्हणजे मुंबईत राहून गणेशोत्सव साजरा करण्यापेक्षा कोकणात जाऊन गणेशोत्सव साजरा करण्याचं खूप जास्त प्रमाणात वाढलं. हो, कारण की त्या लोकांना त्याच्याबद्दलचं मे बी आपुलकी कळली. आपल्या गावामध्ये किती आपण आपलेपणाने तो गणपती आणू शकतो, आपला सण कसा छान साजरा करू शकतो, हे मला असं वाटतं हे प्रमाण म्हणजे स्पेशली आफ्टर कोरोना खूप चांगलं वाढलं. लोकांनी जे मिस केलं दिवाळी कोणाची कशी जाते? दिवाळी तर मला वाटतं दिवाळीच्या सुट्टीच्या मानाने आपल्याला सर्वांनाच माहिती असेल की आपण कशी सुट्टी सेलिब्रेट करायचो. मस्तपैकी 1 महिन्याची सुट्टी असायची, आणि आपण पहिला आपला सुरुवात असायची की आपण पटापट सर्व दिवाळीचा जो गृहपाठ असायचा तो छान वहीत सजवून आपण आपल्या ठेवायचो, आणि त्यानंतर आपली जी 6-7 दिवसांची दिवाळी असायची, मग आपण ती मग नवीन कपडे असू देत, कारण की त्यावेळेला आपल्याला दिवाळीला नवीन कपडे मिळणं ह्याची उत्सुकताच खूप वेगळी असायची. दिवाळी म्हटल्यावर फराळ येणार, आणि माझ्या आईचं फराळाची तयारी मला आठवतंय की दिवाळीच्या आधी 1 महिना आधी सुरुवात व्हायची, कारण आई अनारसे पासून सातपुराच्या करंजा, चिरोटे इतकं सगळं करते. तर अनारसेची जी तयारी असते ना त्याच्या पाठचं मी जी मेहनत आहे ती आईची बघते, खूप मेहनत आहे. आणि मला असं वाटतं की मला लाडू, शंकरपाळी, चकली, भाजणीची चकली खूप महत्वाची आहे. काही काही पदार्थ जे आपल्याला खाताना खूप आवडतात, पण त्याच्या पाठची जी मेहनत आहे ती मी पाहिली आईची. तर ते आपल्या पुढच्या पिढीला अनारसे कसे बनवतात, कसे असतात, हे फक्त दुकानातूनच आणलेले हे
तयारी करा असं माहिती काय असती असं- तिथपासून असं- सुरुवात येणार ते काय. नाही पण हे खरं आहे, मला ऍड करायला एक आवडेल पॉइंट. आम्ही घरात उठणं बनवायचो ऍक्च्युली. आमचं दुकान गोविलकर होतं. बंधू आमचं दुकान होतं. ब्रँडिंग तर आम्ही क्रॉफर्डला जाऊन पूर्ण म्हणजे बेसिक पासून सगळे इन्ग्रेडियंट्स घेऊन यायचो उठण्याचे. आणि असा एक मेजर इव्हेंट असायचा घरात की उठणं बनवायचे. आणि हे सगळं महिनाभर आधीपासून, महिना दीड महिना आधीपासून. कारण दिवाळी म्हटली की लोक खरेदीला खूप आधीपासून येतात. सो उठणं होतं आणि आम्ही कंदील बनवायचो. म्हणजे आम्ही ऍक्च्युली असं सुरू झालं होतं की आपल्या घरात सजवायला म्हणून बनवूया, असं की दुकानात लावायचे, घरात लावायचे. बट ते लोकांना एवढे आवडायला लागले की आम्हाला लिटरली ऑर्डर यायला लागल्या. तर आम्ही तेही केलंय. कंदील बनवून ऑर्डर्स घेऊन कंदील बनवायचे. आणि तुझ्यासाठी खूपच दिवाळीचा स्वयंरोजगार खूप सोपा नव्हता. आम्ही चॉकलेटवर मेहनत केली आहे बनवायला. शाळेमध्ये आपल्याला सांगितलं. तुला बरं आहे? हो खरं. ऍब्सोल्युटली. ऍक्च्युली उठणं बनवायचं आपल्या कार्यानुभवच्या ह्याच्यातूनच सुरू झालं. कार्यानुभव मध्ये आपल्याला 1 वर्ष होतं उठणं घरच्या घरी बनवायचं. आणि तसं आम्ही सुरुवात केली की चला काहीतरी करून बघू. कारण खूप उपक्रम वगैरे असायचे आपल्याला, बट आपण खूप हार्डली कधी काही केलेत. तर सुट्टी होती तर असं 1 वर्ष आम्ही म्हंटल की चला सुरू करूया. आणि सुरू झालं ते. मला असं वाटतं की या सगळ्या सणांमध्ये आपलं नॉर्मल जे शहर आहे मुंबई खूप बदलून जातं. हो म्हणजे सगळीकडे लाइटिंग म्हणू नका किंवा लोकांची गर्दी म्हणू नका किंवा टोटल वाईब एवढी बदलते आणि एवढं सगळं पॉझिटिव्ह वाटतं. खरंय. ते मला खूप दिवाळीबद्दल तर खूपच वाटतं. कदाचित तू दादर ह्या शहरात आता- शिवाजी पार्क आणि आता सगळेच शिवाजी पार्कला येतातच दिवाळी. खास करून दिवाळी पहाट सुद्धा साजरी केली हो. ठाणे असेल किंवा शिवाजी पार्क असेल. दिवाळी पहाट हा एक विषय आहे जो सगळ्यात खूप जास्त उत्साहाने साजरा केला. आणि मला असा खूप आनंद होतो की तो आज पण परत येस. आणि हा आता होतो. इंस्टाग्राममुळे का होईना पण लोक हे सण साजरे करतात. साजरे करतात. ते नक्की. महत्व समजू लागले लोकांना हो. थोडक्यात. डिजिटली समजतंय की कसं ते माहित नाही, बट समजतंय. प्रयत्न करताय. समजतंय हे आता मे बी ते महत्वाचं फोर्सफुली आहे. करत असतील किंवा अट्रॅक्शन मुळे की हा बाबा पिअर प्रेशर म्हणू शकतो आपण FOMO. याला. किंवा फोमो येस फोमो होऊ शकतो की जर हे चाललं मग मी पण तो जातो. दिवाळीत पण शिवाजी पुढे पार्कात मागे- फोटो नाही काढला हा, त्याच्या exactly. स्टोरीला मागे नाही मागे selfie येल्लो point लाईट्स मध्ये. आहेत आणि फोटो नाही काढला. हो. हे फोटो आज माझे नाही घेतले या कारणाने का होईना पण पुढे मागे जाऊन लोकांना या गोष्टी स्वतःहून आणि आवर्जून कराव्याशा वाटतील. आता आपण सर्वांच्या काय म्हणतात ते मागणीनुसार गेम्स सेशनवर आलो आपल्या परत. तर खूप इंटरेस्टिंग गेम आहेत परत. सो ह्या तिकडे तुम्हाला 2 चिठ्ठ्या दिसतात. यातलं तुम्ही ज्या ऑरेंज कलरच्या चिठ्ठ्या त्या उचला या फर्स्ट गेम साठी. थांब नंतर उचलायच्या त्या. अच्छा दाखवतेस. पाडली गेली. तर यामध्ये एक तिथी लिहिली आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपले मराठी सण सगळे तिथीनुसार येतात. तर ती तिथी लिहिली आहे आणि तो तिथीनुसार तुम्हाला सण कोणता आहे हे गेस करायचं. ठीक आहे. तर प्रत्येकाने एक एक उचला. कोणी गेस करू शकतं. ठीक आहे. तर पहिली चिठ्ठी कोण उचलते? मी उचलते. जोरात वाचून दाखव तिथी काय लिहिली आहे. चैत्र पौर्णिमा. चैत्र पौर्णिमा. हनुमान जयंती ना? हा, हनुमान जयंती. बरोबर आहे. वा. चिठ्ठी इथे राहू. मीनलने उचलली आहे दुसरी चिठ्ठी. फसणार आहे आता. वैशाख शुद्ध तृतीय. अक्षय तृतीया. राईट. इझी आहे इझी आहे. चैत्र वैशाखाचा ज्येष्ठ. असं लाईनीत कसं आहे? आलं तर मार्गशीर्ष पौर्णिमा. ट्रिकी आहे. गुरुपौर्णिमा. नाही मार्गशीर्षचे घट बसतात मग त्याच्यामध्ये मला माहिती आहे दत्त जयंती. बरोबर. हो. आता मी अच्छा तिथं प्रतिपदा. कोणी सांगू शकता. कार्तिक शुद्ध प्रतिपदा. नवरात्र. अश्विन. दिवाळी. नाही. दिवाळीचा दिवाळीचा दिवस. 22. नाही. प्रतिपदा. प्रतिपदा. त्याला आणखीन आपण दिवाळी पाडवा सुद्धा म्हणतो. नेक्स्ट प्रथमा. तिथी क्वीन. तिथी आता हे सोपं असतं. मागच्या वेळेस आहे भाद्रपद शुद्ध तृतीया.
आता प्रथमा तृतीयाबद्दल सांगा. हरतालिका. कारण माझं अरे कसं तिचं- चतुर्थी. आपल्याला कळतंय का तिचं नावच प्रथमा असल्यामुळे नावच तिथी. तिला तिथी हो कारण पाडव्याचा जन्म आहे त्यामुळे नाव प्रथमा ठेवलं. हो. नेक्स्ट कोण उचलणार तुझ्या निमिष. अरे मी उचलून उचल. सुद्धा आहे त्याच्यात. मी उचललं ना, हे पूर्ण उचललं. उचल आता एक फक्त तुला उचलून मला बोलायचं. वाचायचं, मला फक्त वाचायचं. हा, It's okay, वाच. हा, मी सांगते. वाचू शकतोस. अश्विन अमावस्या. अमावस्या. नाही. आता अमावस्या. अश्विन नंतर काय येतं? एप्रिल फुलचं नाही ना. नाही कार्तिक. हा, आता तुम्ही कार्तिक प्रतिपदा गेस केली. अश्विन अमावस्या. हा तर लक्ष्मी पूजन. लक्ष्मीपूजन. अच्छा, अमावस्या. हो लक्ष्मीपूजन बरोबर. पुढच्या सणाकडे वळूया. अच्छा अजून कोणताही सण? मला वाटतं दहीहंडी अगेन हा, खूप नक्की. मोठा सण आहे आपल्यासाठी आणि मी प्रभादेवीतल्या दहीहंडी बद्दल बोलणार आहे. वरळी प्रभादेवी ती खूप पारंपरिक पद्धतीने साजरी होते. सो सगळ्यात आधी आमचा पहिला गोविंदा गाईस रक्षाबंधनाच्या दिवशी निघतो. पहिली मुहूर्ताची हंडी त्या दिवशी रात्री एक फोडतात. नाही रंगीत तारीख नाही, त्या दिवशी अच्छा. प्रॉपर हंडी फोडली हो. जाते नारळी पौर्णिमेच्या दिवशी. म्हणजे रात्री 12 वाजता पहिला गोविंदा निघतो. त्याच्यानंतर मग गोविंदा निघतो गोकुळाष्टमीच्या दिवशी. तर मग ते पोथी वाचन आणि ते सगळं होऊन तिकडे ना तो कच्ची भाज्या वगैरे वाचतो. आम्हाला घरात न कळतं अरे गोविंदा निघाला असणार होता. मग तो गोविंदा फळी धरून निघतो. तर ते असं चालत किंवा ट्रक टेम्पो मधून नाही, पण ते प्रॉपर फळी धरून गोविंदा निघतो. ते ताल धरत धरत ते एकमेकांना घेऊन पुढे जातात. पहिला जो माणूस नाचत असतो त्याच्या हातात गदा असते सजवलेली. ती गदा तो मस्त फिरवत फिरवत ते सगळं जातं. सकाळी ज्यावेळेला गोविंदा सुरू होतो सकाळी सकाळी त्यावेळेला सगळे जमतात. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतले जातात, त्यांना टिळे लावतात, त्यांना हार घालतात, त्या सगळ्यांचे सन्मान केले जातात आणि मग तो पुन्हा गोविंदा निघतो. तो वाडीमध्ये फिरतो आणि मग पुढे तो मंदिरांमध्ये वगैरे जाऊन तिकडच्या मानाच्या सगळ्या त्याच्या हंड्या असतात. आमचा गोविंदा जवळजवळ 70 वर्ष जुना आहे आणि आजूबाजूला जेवढ्या वाड्या आहेत आमचा मोतीवाला बंगला होता, हातीसकर वाडी आहे, तोरणकर वाडी आहे, त्या सगळ्या वाड्यांचे खूप जुने गोविंदा जे आहेत ते अजूनही निघतात. तशाच पारंपरिक पद्धतीने जातात आणि हंड्या फोडल्या जातात. नवसाच्या हंड्या असतात की हे माझी इच्छा पूर्ण झाली तर मी हंडी देईन, वा. एवढी वर्ष देईन असे. आणि त्या घट्ट एवढ्या मोठ्या हंड्या त्याच्यामध्ये फक्त दही आहे, फोडली जाते आणि ती हंडी सुद्धा डोक्याने फोडतात. नारळ काढून किंवा दगडाने वगैरे नाही, डोक्याने हंडी फोडली जाते आणि ते असं पूर्ण असं दही थप्पेच्या थप्पे मस्त पडतात आणि त्याच्यात ती फळं वगैरे लावलेली. इट्स अ ब्लेस. आणि सगळी वाडी सोडून गेलेली काही काही जुनी माणसं ती त्या दिवशी येतात ते सेलिब्रेट करण्यासाठी. तर सगळ्यांना त्या टी शर्ट्स आणि ते सगळं दिलं जातं. अगेन इट्स फन. आणि गोविंदा म्हटलं की आंबोळी, काळ्या वाटाण्याची उसळ, शेंगदाण्याची भाजी आणि मग काहीतरी गोड वगैरे छान मस्त नारळाच्या वड्या किंवा मोदक वगैरे जे काही असेल ते. पण तो तसा गोविंदा ती कच्ची भाज्या आणि ते जे फळी धरून असणं नाचणं आहे ना, दॅट समथिंग एल्स. ते मी नाही दुसरीकडे कुठे बघितलं आणि आज इतकी वर्ष झाली तो अजूनही तसाच सेलिब्रेट केला जातो. व्हेरी प्राऊड ऑफ दॅट वन थिंग. मी पण लादिवाचा इथंच वाढलेलो आहे. तर जसं प्रथमा म्हणाले की एक पारंपरिक गोविंदा निघतो, तसं प्रत्येक वाडीचाच पारंपरिक गोविंदा निघतो. तर लहान असताना त्या रात्री म्हणजे एक दिवस आधी गोकुळाष्टमीच्या वेळी जेव्हा गोविंदा निघायचा तेव्हा आम्हाला असं वाटायचं की नाही खाली जाऊन नाचावं, फळीत नाचावं आणि जाऊन हंडी फोडायला थरात उभं राहावं. पण बाबा घरी थांबायचे कारण की आमच्या घरात गोकुळाष्टमीचा सण हा खूप मोठा असायचा. आणि मग कृष्ण जन्म व्हायचा, तसं कृष्णाला आम्ही पाळण्यात ठेवून त्याची पूजा करायचो आणि मग आरती असायची आणि मग ते झाल्यानंतरच आम्हाला खाली सोडलं जायचं. तर ते जसं टाइमलाईन मॅच होण्यासाठी नाही 12 वाजता हंडी फोडणार नाही, आधीच करा तर हे सगळं चालू असायचं. पण त्याच्यावरनं आम्हाला मारही पडायचा, म्हणजे आम्हाला म्हणजे बडबडायचं सुद्धा, पण तरी पण ती पूजा करून आम्ही खाली जायचो. तर ते एक आहे जे आता मिस करतो कारण की म्हणजे मी पण आता नाही राहत तिथे आणि मी शिफ्ट झालोय. तर असं एक इमोशन असतं, स्ट्रॉंग इमोशन, की त्या दिवशी सणाच्या दिवशी वाडीत एकदा गेलं पाहिजे, सगळ्यांना भेटलं पाहिजे, थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे. तर हे तिकडे जेव्हा राहतो तेवढा कळत नव्हतं, पण जेव्हा ते सोडून इथे आलो आणि दुसरीकडे राहायला लागलो तेव्हा असं वाटतं की नाही यार आपण हे केलं पाहिजे. आपण ही आपली संस्कृती आहे, आपले जे सण आहेत ते सगळ्यांबरोबर मिळून साजरे केले पाहिजे. आणि जेव्हा आपण थरात म्हणजे जे यंग मुलं आहेत, जेव्हा माझा एक एक्सपिरियन्स सांगतो की जेव्हा आम्ही 6 थर 7 थर लावतो तर त्याच्यासाठी खूप
फिजिकल ट्रेनिंग करावी लागते. ते इतकं सोपं नाही आहे की इतकं वजन तुमच्या अंगावरती पेलावं आणि ते जे बॅलन्स आहे ते एवढं करावं, एवढ्या टॉप लेवलला जाऊन वगैरे. तर त्याची जी म्हणजे आमची जी प्रॅक्टिस आहे ती जवळजवळ 3 आठवडे आधीच चालू होते. तर त्या प्रॅक्टिसमध्ये जी आमची मुलांची जी फिजिकल ऍक्टिव्हिटी व्हायची तर ती सुद्धा तितकीच महत्वाची आहे. त्या यंग एजमध्ये त्या मुलांना कळावं की आपलं शारीरिक बल काय आहे, त्या एजमध्ये, त्या यंग एजमध्ये आपण किती स्वतःला पुश करू शकतो, आपल्या लिमिट्स, आपला बॅलन्स काय. आणि ते नुसतं तुमचं फिजिकल ऍक्टिव्हिटी नाही तर ते तुमचे मेंटली पण तुम्हाला तितकं स्ट्रॉंग बनवतं की तितकं वजन पेलावं आणि तितकं आपण ते ताण सोसावा आणि मग त्याच्यानंतर आपण ती हंडी फोडावी. आणि ते हे जे टीम वर्क आहे ते तिथे शिकायला मिळालं असं. सो नक्कीच या प्रत्येक सण आपला जे आहे महाराष्ट्रांचं म्हणजे कोणताही असू दे त्यातनं खूप काहीतरी शिकायलाच मिळतं आपल्याला. आणि मागच्याच महिन्यात मला वाटतं महाशिवरात्रीचा पण सण झाला. महाशिवरात्री बद्दल कोणाच्या आठवणी आहेत का? कारण आमचं कुलदैवत असल्यामुळे आमच्या घरात पूजा होते, पण त्या व्यतिरिक्त असं मी फार काही साजरा करत नाही. माझ्याकडे आहे एक आठवण. तर माझ्या घराच्याच खाली एक महादेवाचं सुंदर मंदिर आहे. आणि माझी लहानपणीची आठवण अशी की महाशिवरात्री म्हणजे माझ्यासाठी तेवढंच की त्या देवळात रात्रीची तुमची पूजा आणि दुसऱ्या दिवशी भंडारा असायचा. त्या भंडाऱ्यासाठी खूप म्हणजे सगळेच मुलं बिल्डिंग मधली किंवा इव्हन मोठे सुद्धा खूप असे आतुर असायचे की अरे भंडाराला सगळ्यांनी एकत्र यायचं आणि जेवण जेवायचं. आणि त्यातल्या त्यात माझी सगळ्यात आवडती आठवण म्हणजे त्याच्यात ना 2 लाडू मिळायचे. तर ते मला खूप आवडायचं आणि मी नेहमी वाट बघायचे 1 वर्षाने की अरे 1 वर्षाने भंडारा होणार आणि आपल्याला खायला मिळणार ते. सो लहानपणी त्याचं एवढं महत्व नव्हतं. म्हणजे पूजा व्हायचीच घरी, नो डाऊट. सगळ्यांच्याच घरात आय थिंक महाशिवरात्रीची पूजा होते. उपवास पण व्हायचे त्यावेळेला. मी लहान होते तेव्हा नाही करायचे, मी आत्ता करायला लागले जेव्हापासून कॉलेजला वगैरे जाऊ लागले तेव्हा. आणि तेव्हा मग जसं मोठे होते ना तसं तसं त्या उत्सवाचं महत्व समजत गेलं. आणि पण मला असं वाटतं की माझ्या लहानपणी किंवा आपल्या लहानपणी तो सण एवढा जोशात किंवा एवढ्या प्रमाणात साजरा होत नव्हता. पण मी आता बघते तर वेगवेगळे संस्था आहेत किंवा मंडळ आहेत, ते असे कार्यक्रम वगैरे ठेवतात पूर्ण. कारण रात्रभर जागरण करायचं ते मला. आपल्याला ऑफकोर्स आपल्याला झोप येतेच, काही ना काहीतरी करून आपल्याला ते जागा ठेवायचं असतं स्वतःला. तर ते तसे ते वेगवेगळे म्हणजे जे काही कार्यक्रम ठेवतात त्याच्यामुळे ते हेल्प होते की पूर्ण रात्र तुम्ही जागू शकतात, तुम्ही एन्जॉय करू शकतात, देवाचं नाव घेऊ शकतात, भजन वगैरे असतात. आणि त्याच्यात तेवढी शक्ती असते आणि ते तुम्हाला जाणवतं पूर्ण रात्र ते तुम्ही फॉलो केलं तर. आणि आता मला खरोखर ते खूप एवढं आवडतं ना की ते जे प्रमाण होतं जे काही मी बघतच नव्हते, म्हणजे काही एवढा काय म्हणतात उत्साहात जो साजरा होत नव्हता तो आज फक्त आपल्याच महाराष्ट्रात नाही पण आय गेस भारतात सगळीकडे जातात महाशिवरात्री साजरी होते खरोखर. आणि मला ते बघायला खरोखर खूप आवडतं. इन जनरल मला असं वाटतं की आता आय थिंक कोविड नंतरच लोकांना ना सण आणि उत्सवांचं महत्व खूप जाणवलं आहे. शिवाबद्दल बोलायचं आणि शक्तीबद्दल नाही बोलायचं. नक्कीच नवरात्री राहून गेली. अरे हो. आणि हा नवरात्री मला असं वाटतं इकडे सगळ्यांच्याच खूप जवळचा. परीक्षा असल्यामुळे मला तर वाटतं की आपल्याला टेन्शन एक असायचं की अरे 6 माही परीक्षा आहे आपली, त्याचा अभ्यास कुठला तरी असायचा. मग ब्रेक घेऊन आपण सोनं द्यायला जायचो. आणि आजकाल डान्सची परीक्षा असते गरबा आणि ते सोनं देण्याचं आता खूप कमी होत गेलंय. कारण मला आठवतं मी लहानपणी परकर चोळी घालायची, काहीतरी नवीन घालायचं आपल्याला दसऱ्याला आणि सगळ्यांच्या दारी दारी जाऊन आपुलकीने त्यांना सोनं द्यायचं, त्यांच्या पाया पडायचं. हे आता मी खूप कमी करते. आता जे येतात घरी त्यांना तिथेच सोनं देते, देवाला सोनं देते. आणि नक्कीच शाळेत आपण जातो. शाळेची दसरा म्हणजे मला असं म्हणायचंय की दसरा आपल्या शाळेमुळे आपण खूप अजूनही टचमध्ये या गोष्टींच्या असं मला खूप वाटतं. स्पेशली दसरा आणि नवरात्र, दिवाळी म्हणा जे लागून येतात एकामागून एक सण. मला तेच वाटतं की आपलं जे बॉन्डिंग आहे ते दसऱ्यामुळेच राहिलेलं आहे. आपण तेव्हाच जास्त भेटायचो आणि मग ते भेटत दसऱ्या नंतर अच्छा ठीक आहे पुढे काय आहे पुढे मध्ये काही काळ आपलं एज्युकेशन जॉब मुळे आपण थोडेसे दुरावलं गेलो होतो. पण मागच्या दसऱ्यापासून मी म्हणेन की आपण परत तेवढ्याच जोशात
एकत्र आलेलो आहोत. म्हणजे निदान असं आहे की मुंबईत तुम्ही असाल हो. तर तो दिवस तुम्ही वेळ काढून याल सकाळी शाळेत उठून, येतात, शाळेत. तर ते निदान तेवढं आपण करतो. अजूनही शाळेतल्या पहिल्या पायरीवर पाय पडणं, सरस्वतीच्या पाया पडायला मिळेल की नाही ह्याच्यासाठी जी आपली लवकर आपली जायचं धावपळ आहे. असते. लवकर. हो, लायब्ररीत पहिलं जाणार, सरस्वती अजून आहे ना बाबा, आपण पूजा करूया सरस्वती देवीचं, ते आहे. अजून लहानपणीची आठवण म्हणजे रुजवण. मला रुजवण म्हणजे हेच असंच असायचं ना ते. हे वर्षापूर्वी होतं. पण रुजवण म्हणजे काय हे हा, आधी तू सांग. आधी हो, सांग. रुजवण म्हणजे काय ते सांगा तुम्ही. काहीच असंच. माझं रुजवण एवढं कधी आलंच नाही त्याच्यामध्ये. कोंब फुटायचे फक्त वळण आलं, सगळ्यांचे, रुजलंच नाही. अगदी दुसऱ्यांच्या. आणि जसं पेराल तसं उगवतं. माहीत असेल, पेरलंच नाही तर उगवणार. मी पेरायची. मग उगवायचं काय? एक मिनिट, कोणीतरी रुजवण एक्सप्लेन करा आता. ज्यांना कोणाला रुजवण माहित नाहीये त्यांच्यासाठी कोण करतंय? हा, तुला करून देणार नाही, तू नको करूस. मी थांबतो. बोल. बोल बोल. घट बसवतात नवरात्रीच्या दिवशी, जे माझ्या आजीकडे आधी बसवायचे, पण आजी गेल्यानंतर आम्ही आमच्या घरी घट बसवतो. आपल्याला नवरात्रीच्या आधी म्हणजे पहिल्या दिवशी घट बसवायचंय. घटात पाणी आणि घटाच्या वरती दिवा असायचा, आणि जे पाणी झिरपतं ते घटाच्या बाजूला जे आपण कडधान्य टाकलेत, माती टाकली आहे, आणि ज्याच्या त्याची पद्धती वेगळ्या असतात. मी सांगेन, आम्ही पत्रावीत हे सगळं माती आणि कडधान्य टाकतो, आणि हे 9 रात्री पाणी जे घटातलं आहे ते झिरपतं आणि त्यांना पाणी मिळतं, आणि ते रुजवण आमचं त्याला कोंब फुटतात. कोंब फुटतात, आणि दसऱ्यापर्यंत ते बऱ्यापैकी खूप वाढतं. आता खूप वाढायला लागलंय, पण मी जेव्हा शाळेत जायची, आम्हाला जेव्हा शाळेत रुजवण दाखवायला असायचे, तेव्हा माझे एवढेच कोंब फुटायचे. मला अगदी लाज वाटायची शाळेत घेऊन जायला. माझं रुजवण कुठेतरी मी पाठीत लावायची, कारण रुजवणावर नाव असायला सांगायचं. हे कोणाचं हे बघायला जाण्यापेक्षा मी कुठेतरी कोपऱ्यातच ठेवायची. आणि बाई आमच्या, ज्यांचं रुजवण खूप मोठं आहे ते वर्गात ठेवायचे, आणि ज्यांचं नाहीये ते परत पाठवून द्यायचे. म्हणजे आम्ही रुजवण नाही आलाय, कोंब फुटले फक्त, तरी घेऊन जायचं आणि परत तेच रुजवण घरी घेऊन यायचं. ह्याच्या पाठी मी आणि आईने खूप कष्ट घेतले. मी आईला सांगायची की त्यांनी तर प्लास्टिकच्या डब्यात लावलेले, आई तरी त्याचे आलेले. कशात लावायची? आम्ही 20 रुपयाची कुंडी विकत आणायचो. 20 रुपयाला मिळायची. आम्हाला वाटायचं की कुंडीत मातीच्याच मडक्यात लावल्यावरच येणार. नंतर आम्हाला कळलं की त्याचा होल पाडायला लागेल, कारण ते पाणी झिरपत नाहीये, आपण खूप पाणी टाकतोय. तर ही रुजवणाची मला वाटतं आठवण आहे आमची. पण एक पॉइंट ऍड करायचा आहे की जसं आपण हे सणांबद्दल बोलतोय, तसं सणांमुळे आपली संस्कृती जोपासली जाते, तसंच कलेला सुद्धा खूप छान वाव मिळतो. तर हेच जसं गणपतीमध्ये पुष्पवृष्टी असेल किंवा दिवाळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आपण खेळवतो, तर ह्यामुळे कलेला कुठे ना कुठेतरी एक वाव मिळतो, आणि लोकांच्या मनात किंवा लहान मुलांच्या मनात खास करून एक उत्सुकता निर्माण होते. नक्कीच. मला असं वाटतं की गणपतीच्या अगदी गणपती कुठला निवडायचा, किंवा गणपतीची काही लोक स्वतः कलरिंग करतात गणपतीचं, त्यानंतर काही नक्कीच की म्हणजे गावी जे लोक असतात किंवा ज्यांना ते माती वगैरे नक्कीच त्यांना म्हणजे इझिली अवेलेबल होते, ती लोक मूर्ती घडवतात. त्यानंतर मग ती मूर्तीचं नक्की थीम काय असेल, मग आपल्या पूर्ण सजावटीचं थीम काय असेल, तिथपासून आपण आपल्या कलेला चालना देत असतो. मला असं वाटतं दिवाळीत रांगोळी काढली हा, म्हणजे अगदीच गणपतीच्या वेळेला आपण रांगोळी काढतो, दिवाळीच्या वेळेला आपण रांगोळी काढतो, आपला कंदील सजवतो, फराळ, म्हणजे ह्याच्यामध्ये नक्कीच सगळ्या पाककला असू दे किंवा आपली चित्रकला असू दे, आपला कार्यानुभव असू दे, आपण त्या सगळ्यांचाच नक्की आपण मेळ करून आपला सण साजरा करतो. चकली गोल बनवणं ही सुद्धा कलाच आहे. खरी गोष्ट आहे. काटे लागले पाहिजे चकलीचे खाताना. फणसाची आहे का? ती कला आहे की चूक आहे? तू कला रे. कडे बघूया.
आपल्या सगळ्यांचा खूप आवडीचा खेळ आहे. पण मला असं वाटतं शाळा असू दे, कॉलेज असू दे, कुठेही हा खेळ खेळला जातो. त्याचं नाव आहे ढमशराज. पण यावेळेला त्यामध्ये मूवीज नाही आहेत, यावेळेला आपले सण आहेत त्याच्यामध्ये, आणि ते तुम्हाला ऍक्टिंग मध्ये दाखवायचं, ऍक्टिंग करून दाखवायचं आणि गेस करायचं. मी पण करेन यातली ऍक्टिंग, सगळ्यांनी करूया आपण. तर कोण सुरू करते आता? मीना सुरू करते. मीना सुरू करते. ए दाखवू नको स्वतःची. टाइम काय ना तुझा? हो नाईस एक वर्ड, दोन, ओके. फर्स्ट हाफ, सेकंड टोपी आंबाडा महाशिवरात्री. शिव 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 संत, महात्मा, गंगा 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 चंद्र साधू 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 कोण असतात? ऋषी ऋषी. पंचमी. वाव नाईस. बघू नका. दहीहंडी. त्यात जो शब्द लिहिलाय तो गॅस करावा लागेल. गोपाळकाला. रत्नाला ऍक्टिंग येणारच, ऍक्ट्रेस आहे. छान आलाय असं दिसतंय एक्सप्रेशन वर. पैसा. लक्ष्मीपूजन. नाईस. बघू नका. समोसा. चंद्र. सगळ्यांना कोजागिरीला आवाजच करायचे. आपण कापतो. नाही पण आपण गटारी असं म्हणतो. शब्द गटारी आहे. दोन शब्द. गाडी. वाहन. कार. कार्तिकी एकादशी. शिक्षक दिन. गुरुपौर्णिमा. एक राहिलं. मिनल. दुसरा. 7 अक्षर आहेत. सप्तमी. हे असं नाही. रथसप्तमी. नवरात्री देवी. दुर्गाष्टमी असते. रथसप्तमी. देवी बद्दल देवी कुठली देवीचं नाव आहे? कशाबद्दल आहे सांग. देवी कालीमाता. पण देवीचं नाव आहे. मी कुठे राहते? माहीम. शीतलादेवी. देवी सप्तमी. शीतला सप्तमी. मला वाटतं आज आपल्या सगळ्यांनाच खूप मजा आली इथे. आपले सण आणि उत्सवांबद्दल बोलताना आणि आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना.
आणि आय एम शुअर आपल्या प्रेक्षकांना सुद्धा तेवढीच मजा आली असणार. या निमित्ताने त्यांच्या सुद्धा सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असणार. तर आम्हाला फक्त एवढंच सांगणं आहे की आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला कदाचित एवढा वेळ मिळत नाही की आपण हे सण आपल्याला हवे तसे किंवा आपण जसे करायचो तसे साजरे करता येऊ शकतात असं नाही. तर मला असं किंवा इनफॅक्ट आम्हाला सगळ्यांना असं सांगायचं आहे थोडक्यात काय तर सण आणि उत्सव हे आपल्या संस्कृतीचा एक मोठा भाग आहे. तर आपण ते जपून ठेवण्यासाठी किंवा ते वृद्धिंगत करण्यासाठी विडा हाती उचलला पाहिजे. असं नाही की आपण खूप मोठी काही गोष्ट करू यासाठी, पण त्या सणांच्या आणि त्या रूढी परंपरांच्या मागे जे आहे ते समजून घेऊ आणि आपल्या पुढच्या पिढीपर्यंत तसं किंवा खूप चांगल्या पद्धतीने पोहोचवायचा प्रयत्न करू. आणि हे जे काही सण आणि उत्सव आहेत ते कुठेही कोणत्याही गोष्टीमुळे मागे पडता कामा नये यासाठी नक्कीच प्रयत्न करू. तर हे सांगून मी तुम्हाला सांगू इच्छितो अशाच वेगळ्या वेगळ्या आणखीन गोष्टींवर आम्ही नक्कीच पुढचे व्हिडिओज घेऊन येऊ जे तुम्हाला नक्कीच आवडतील. पण त्यासाठी आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. इथे खाली बेल आयकॉन आहे तिकडे तुम्ही क्लिक करा. त्यामुळे आमचे जे काही व्हिडिओज आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि आम्हाला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करायला विसरू नका. तर आमचं नाव आहे थोडक्यात काय आणि थोडक्यात काय तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतच राहील. थँक्यू. बाय. थँक्यू.